होळीला पुरणपोळी बनवायची आहे, मग या टिप्स नक्कीच वापरा. 1. पुरणाची पोळी करण्यासाठी सगळ्यात आधी पुरणाची तयारी करावी लागते. त्यासाठी चणा डाळ भिजत घातली जाते. साधारण 1-2 तास ही डाळ चांगली भिजायला हवी. 2. डाळ चांगली भिजली की ती मोठ्या पातेल्यात काढून शिजवून घ्यावी लागते. डाळ शिजवताना त्यातील पाण्याचा फेस सतत काढत राहा. 3. डाळ शिजली नाही की नाही हे पाहण्यासाठी डाळ चमच्यावर घेऊन ती दाबली जाते की नाही पहा. पुरण चांगलं व्हायचं असेल तर डाळ चांगली शिजणं फार गरजेचं असतं. 4. कढईत डाळ आणि गूळ एकत्र करून सतत ढवळत राहायचे, नाहीतर डाळ तळाला लागून करपू शकते. मिश्रण हळूहळू आटू लागले की त्यात वेलची पूड, जायफळ पूड, हळद घालून छान मिक्स करून घ्या. 5. स्मॅशरने पुरण मिक्स केल्यास पूर्ण छान मजबूत होते. पुरण कोरडे झाले की गॅस बंद करून थंड करून घ्या. 6. मिक्सिंग बाउलमध्ये मैदा, गव्हाचे पीठ, चिमूटभर हळद घालून छान मऊसूत पीठ मळून घ्या. बत्त्याने पीठ छान चेटून मळून घेतल्यास पीठ छान मळले जाते. 7. तयार पिठाचा गोळा घेऊन त्यात पुरण भरून घ्या आणि पुरणपोळी लाटून घ्या. 8. पुरणाच्या पोळीची कणिक मळताना पाण्यात विरघळलेली 1 चमचा साखर मिक्स करावी. यामुळे पिठाला मऊपणा येतो आणि कणकेतून पुरण बाहेर येत नाही. 9. कणिक मळताना तेलाचा वापर करावा. यामुळे कणकेला मऊपणा येतो. 10. पुरणात गूळ समप्रमाणात घालावा, कारण जास्त गूळ घातल्यास पुरण कडक होते आणि कमी गूळ घातल्यास पुरण कमी गोड होते. 11. सुंठ, जायफळ आणि वेलची पूड करून पुरणात घालावी. यामुळे पुरणपोळी खाल्ल्याने शरीराला त्रास होत नाही. 12. डाळीत गूळ घातल्यावर पुरण पातळ झाल्यास पुरण सुती कापडाने पिळून घ्यावे. 13. झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो. असं झालं की पुरण गॅसवरनं उतरवून गरम असतानाच पुरण यंत्रातून वाटून घ्यावं. 14. कणकेचा गोळा घ्या, तो रोलिंग बोर्डवर ठेवा आणि पुरीच्या आकाराचा रोल करा. त्यानंतर तयार पुरण मध्यभागी ठेवा. पुरण भरल्यावर कणकेचा गोळा बंद करा. यानंतर दोन्ही तळ हातांमध्ये ठेवून ते सपाट करा आणि समान लाटून घ्या. आता नॉनस्टिक पॅन किंवा तवा घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर पुरणपोळी टाकून भाजून घ्या. त्यात तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा. सर्व पुरणपोळी त्याच पद्धतीने तयार करा. पुरणपोळी तूप लावून सर्व्ह करा. 15. गॅसची आच मंद करून त्यावर पोळी भाजताना रुमालाने पोळीवर पीठ काढून टाकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दोन्ही बाजूंनी पुरणपोळी लालसर होईपर्यंत भाजून घ्या. पुरणपोळीची चव वाढवण्यासाठी त्यावर तेलाऐवजी तूप लावा आणि सर्व्ह करा. 16. पुरणपोळी पोळपाटाला चिटकू नये असं वाटत असेल तर तुम्ही लाटताना त्यात तांदळाचे पीठ लावा. यामुळे तुमचा मैदा व गव्हा कणिक पोळपाटाला व लाटण्याला चिकटणार नाही. 17. पुरणपोळी झाल्यानंतर त्या तशाच नरम राहाव्यात म्हणून त्यावर तुपाची धार सोडा. 18. पुरण थंड झाल्यानंतर पोळी करावी. 19. कणिक मळल्यानंतर कमीत कमी 1 तास ठेवावी. 20. तेलाची पोळी लाटताना कणकेपेक्षा थोडेसे जास्त पुरण घालून लाटा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. वरील माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा.